चला नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या प्रीतिका पाटील चॅनलमध्ये. चला आज लेकरांची जावळ काढायचं आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये काय काय होतं नाही ते सगळे इथून बघायला भेटतंय. मला धरे मा कसं धरलीस लाली गुली. चला आता जावळ काढायला जायचं, म्हणजे सगळी तयारी वगैरे झाल्या. मला आता टाइम कटलाय थोडंसं व्हिडिओ करायला. तर चला कट टू डायरेक्ट बिदरचं बस स्टॉप. आता इथं येऊन आम्ही थोडं म्हणजे 15-20 मिनिट झालं बसांचं वेट करायला, कारण इथून जायला नरशियाला जायचं म्हणजे इथून मनारचं बसा ऑटो सगळं घडतंय. ऑटो तर माहिती आहे, पण बसा पण जातात पण वेट करला तो, पण तिथं काही एक पण बस नव्हती, म्हणजे लंच टाईम पण होतं. सो त्याच्यापे आम्ही बसचं काय वेट केले, डायरेक्ट ऑटो पकडलो. इथंच आहे की इथे हँड पकड. तर आमच्या घरचं देव नरशी आहे. आता लग्न झाल्यावर जे काही भाषण सोडायचं राहतं नाही ते आम्ही इथं छान सोडलं, म्हणजे इथं पण आलतो. त्याच्यानंतर असा हर्षवडला तर छोटा असाल तेव्हा त्या टाईमला एक बार आलते असाल, मला एवढं एक आठवण आहे. सो आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं पब्लिक जरा कमी राहत्या वाटलं, पण भरपूर पब्लिक होती. पाटील तर आधीच येऊन बसल, ते सगळे आमचं वेट कराल. ते हमलाच थोडंसं उशीर झाला असं बसणं ऑटोनं फिरत. आधी स्वीटी मोठी आहे आणि तिची जावळ फर्स्ट काढायला येते, पण पहिले तिची काढलो, त्याच्यानंतर लालीची काढलो. आता दोघी पण किती रडतात की मन मला भे वाटलं होतं, आणि जास्ती तर नाही स्वीटीची केस काढायच्या मला तसं रडू आल्यासारखं, म्हणजे तेवढं दुःख वाटलं होतं. आता 2 वर्षाची झाली तिने तेवढं छान तिची केस वाढल, ते मला नको वाटलं होतं, पण ते करायलाच पाहिजे. आता जावळ तर काढायची चुटचुट करले हो तिला, रडायची. थोडेच करायचे चल की यांचे. हां चला आता जावळ काढणं झालं, म्हणजे नेक्स्ट काम आता पाण्यामध्ये जाऊन देवाचे दर्शन करून यायचं. आता लग्नाच्या जे काय भाषण सोडायला तो नाही तेव्हा एक बार जाऊन मला चुका झाल्या वाटलं तर, म्हणजे असं होशमध्येच नव्हते मी रिटर्न यायचो तर. सो ह्या टाईमला ते नको वाटलं, बाहेरूनच दर्शन करून यायला ते, म्हणून सगळेजण चालले ते. आम्ही जे काय माहेरचे आता इकडून गेलतो ना त्याने सगळे आम्ही बाहेरच उभा राहिलो. स्वीटी हे बघ, स्वीटी इकडे हे बघ, स्वीटी इकडे. तर आता दर्शन तर सगळ्यांचं मस्त झालंय. त्याच्यानंतर जे काय आता माहेरचे कपडे ते नंतर त्यांनी ते कार्यक्रम चालले. त्याच्यानंतर आता लगेच जेवण करायला बसायचं आहे. आता संध्याकाळची 5 वाजलेले आणि लवकरच आता दिवस पण मावळले आणि थंडी पण जास्त वाजलेली आणि सो आता पुढे जे काही बसला ऑटोला सगळीकडे पुढे हिंडायचं होतं ना, त्याच्यापैकी आम्ही लवकरच सगळी पॅकिंग वगैरे स्टार्ट केलं. होय लाली लिस्ट काढावं लागतं नाही, काढावं लागतं. थंड बी वाजलेलं आहे सर. स्वीटी चला आई. ही व्हिडिओ कुठून बघलेला मला कमेंट करून सांगा. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.